एका वर्गातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये, इथं स्पष्ट उल्लेख आहे, तो वर्गात उत्तीर्णची लिस्ट आहे, उत्तीर्ण, कारण इथं स्पष्ट म्हटलंय की उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये, है ना, व्यवस्थित लक्ष देऊ पहा. नीताच्या सुरुवातीपासून 22वा क्रमांक आहे, म्हणजे उत्तीर्णची लिस्ट लागली. नीता सुरुवातीपासून, स्टार्टिंग पासून कितव्या क्रमांकावर आहे? 22व्या क्रमांकावर. कोण? नीता. नीता सुरुवातीपासून 22व्या क्रमांकावर आहे. कल्याण जो नीताच्या खाली 5व्या क्रमांकावर आहे. कल्याण हा नीताच्या खाली पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा. इथं कोण आहे? कल्याण. जो नीताच्या खाली 5व्या क्रमांकावर आहे त्याचा शेवटून 34वा क्रमांक लागतो, है ना. ठीक, त्याचा शेवटून जर मोजला कोणाच्या? कल्याणला, तर तो कितवा आहे? 34वा. शेवटून तो 34वा. ओके, ठीक. मग आता म्हणते त्या वर्गातील सर्व विद्यार्थी परीक्षेला बसलेले आहेत. ओके, इथपर्यंत आलो. मग आता आपण उत्तीर्ण विद्यार्थ्यांची लिस्ट काढू शकतो की उत्तीर्ण एकूण त्या वर्गात किती आहे हे काढू शकतो. आता कल्याण जो आहे तो शेवटून 34वा आहे माहित आहे. मग कल्याण सुरुवातीपासून कितवा हे आपण काढून घेऊ. ओके, कल्याण सुरुवातीपासून कितवा? कारण नीता सुरुवातीपासून 22, 23, 24, 25, 26, 27, म्हणजे कल्याण सुरुवातीपासून 27वा, कल्याण शेवटून 34वा. उत्तीर्ण विद्यार्थ्याची जी लिस्ट आहे, है ना, ठीक आहे, ती कितीची असेल? तर 34 आणि 27 ची काय करतो आपण? बेरीज. 34, 27 ची काय करतो? बेरीज. 7 आणि 4 11ची एक किती? 61, आणि 1 करतो मायनस, किती येते? 60. का मायनस केला 1? कारण, है ना, कारण या 27 मध्ये पण कल्याण आहे, या 34 मध्ये पण कल्याण आहे. कुठे एका ठिकाणी ठेवू त्याला, है ना, म्हणून 1 मायनस केला. म्हणजे उत्तीर्णची लिस्ट किती लोकांची आहे? 60 लोकांची. आता गणित पुढचं वाचू, है ना. पहा, जर उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांशी असलेले प्रमाण, म्हणजे आता उत्तीर्ण आणि अनुत्तीर्ण यांचं काय दिलं? प्रमाण. ते दिलं 4:1. म्हणजे प्रत्येक 4 विद्यार्थ्यामाग एक विद्यार्थी काय झाला? फेल. म्हणजे 5 विद्यार्थी, त्यातला 1, 4, 5 आणि 1 काय? फेल. मग उत्तीर्ण आणि अनुत्तीर्णचं गुणोत्तर दिलं, म्हणजे त्या वर्गात 4x लोक उत्तीर्ण झाले तर 1x लोक काय झाले? फेल झाले, है ना. ठीक, मग तसे उत्तीर्ण किती झाले? 60. म्हणजे 4x म्हणजे किती? मग 60. तर x म्हणजे किती? 15. कारण 15 × 60, कारण 60 लोक उत्तीर्ण आहे ना. तसे किती उत्तीर्ण आहे? 4x. मग 4x म्हणजे किती? 60. तर x म्हणजे किती? 15. म्हणजे इथं x ची किंमत किती असेल? 15. म्हणजे काय म्हणता येईल? 15 लोक अनुत्तीर्ण झाले, 60 लोक उत्तीर्ण झाले. ओके, इथपर्यंत ठीक. आता काय म्हणते? तर त्या वर्गात एकूण विद्यार्थी किती असते? म्हणून एकूण विद्यार्थी, है ना, एकूण विद्यार्थी तर आपल्याला माहित आहे. तर 60 विद्यार्थी काय झाले? उत्तीर्ण. 15 काय झाले? अनुत्तीर्ण. टोटल किती असेल मग? 75. म्हणून त्या वर्गात एकूण विद्यार्थी किती? 75. चला घ्या लिहू. एका 35 विद्यार्थ्यांच्या वर्गात, आता इथं स्पष्ट झालाय की टोटल वर्गात विद्यार्थ्यांची संख्या किती झाली? 35. हे कन्फर्म आहे. संपूर्ण वर्गात 35 विद्यार्थी आहेत, है ना. मग 35 विद्यार्थ्यांच्या वर्गात कुशलचा शेवटून 7वा क्रमांक लागतो, है ना. कुशल हा शेवटून मोजला त्याला तर तो कितवा आहे? 7वा. म्हणजे इथं आहे कुशल जो 7व्या क्रमांकावर आहे, है ना. ठीक. आता सोनमचा सुरुवातीपासून 9वा क्रमांक लागतो. म्हणजे सोनमला सुरुवातीपासून मोजलं तर सोनम कितव्या नंबरवर आहे? 9व्या. ओके, ठीक, 9व्या क्रमांकावर आहे. म्हणजे दरम्यान काहीतरी लोक आहे ना. म्हणजे हे आहे 9 लोक
सोनम पर्यंत हे आहे 7, म्हणजे 9 आणि 7 किती झाले 16 है ना. ठीक, म्हणजे 16 जर मायनस केले 35 मधून तर इथं दरम्यान असणारे लोक मिळेल ना किती आहे वर्गात, है ना. ठीक, म्हणजे आपण जर 35 मधून 16 काढून टाकलं, हे 9 आणि हे 7, ओके. ठीक, मग याच्यात इथून इथपर्यंत मग या लोकांमध्ये सोनम पण येणार नाही, कुशल पण येणार नाही, ओके. ठीक, कारण आपण सोनमलाही काढलं, कुशललाही काढलं, ठीक आहे, ओके. मग 35 मधून 16 गेले, किती राहिले. मग आता 19 लोक असे आहे, हे 19 की या 19 मध्ये सोनम पण नाही, कुशल पण नाही. पुंडलिक हा बरोबर दोघांच्या मध्ये आहे असं म्हटलं, हा बरोबर दोघांच्या मध्ये आहे पुंडलिक. आता बरोबर दोघांच्या मध्ये आहे म्हणजे पुंडलिक इथं कुठेतरी असेल, है ना. ठीक, म्हणजे आता जर पुंडलिक बरोबर दोघांच्या मध्ये असेल तर याचा अर्थ पुंडलिकला सोडून देऊ, है ना. आणि इकडून आता म्हणजे या 19 मधले स्वतः एक कोण पुंडलिक, है ना. ठीक, म्हणजे हे 9 लोक आणि हे 9 आणि 9 18 आणि पुंडलिक एक 19 पडते. ठीक, 9 आणि 9 पुंडलिक एक स्वतः 19, 9 2 18 आणि 1 19, क्लिअर. मधात झाले 19 जण, इथपर्यंत आलो. आता प्रश्न म्हणते तर कुशल पुंडलिक पासून कितव्या क्रमांकावर असेल. कुशल कुणापासून, पुंडलिक पासून. मग आता हे 9 आणि कुशल कितवा 10वा, म्हणून कुशल पुंडलिक पासून, हे 9 जण पुंडलिकला सोडून आणि हा एक कुशल 10वा, म्हणून कितव्या क्रमांकावर असेल तो 10व्या क्रमांकावर. समजलं. घ्या मग पोहण्याची एक स्पर्धा आहे, त्या स्पर्धेत शीतल आणि प्रज्ञा यांनी भाग घेतला, है ना. पहा मग पोहण्याची एक समजा स्पर्धा असेल, अशा पद्धतीनं समजा त्यांचं स्विमिंगचं जे काही असेल है ना ते असं समजा आपण म्हणू, ठीक आहे. तर अशा मधात काय असते, लेन असते, त्याला लेन म्हणते, है ना. ठीक, अशा पद्धतीचं, ओके. मग आता इकडे जेवढे काही कॉम्पिटिटर असन, स्पर्धक असन, ते असे इथं है ना उभे आहे आणि इकडून त्यांना जसा आदेश होते तर सगळेजण पोहणं सुरू करते. शेवट जो पोहोचन पहिले है ना तो जिंकते. मग काही जण असे असेल, कोणी इथं असेल, कोणी इथं असेल, कोणी इथं असेल, कोणी इथं असेल, है ना. एका लेन मध्ये एकच असेल, इथं असेल, इथं असेल, इथं असेल, लक्षात येते. मग हा सगळं काय, हा झाला पहिला, म्हणजे इथं जो पोहोचन तो पहिला असं असते ना. मग इथं असणारी व्यक्ती जर मागं पलटून पाहिजे तर तिला समजते ना माझ्या मागं किती जणांकडे है ना, असं समजते. तर असंच ते गणित आहे समजा, है ना. पोहण्याच्या स्पर्धेत है ना शीतल आणि प्रज्ञानी भाग घेतला. मग शीतल म्हणाली, है ना. पहा मग शीतल काय म्हणाली की समजा शीतल अशी म्हणाली की शेवटच्या मुलीच्या पुढे मी चौथी होती. जे कोणती शेवट आहे त्याच्या पुढे मी चौथी होती. म्हणजे एक अशी समजा आपण लाईन आहे, शेवटच्या मुलीच्या पुढे मी कितवी होती, चौथी. म्हणजे 1 2 3 4 शेवटच्या मुलीच्या पुढे मी चौथी होती. 1 2 3 4 इथं कोण होती, शीतल. शीतल काय म्हणाली, शेवटच्या मुलीच्या पुढे मी चौथी होती. 1 2 3 4 म्हणजे शीतलच्या मागे किती जण होते, 4 जण. ओके, ठीक. आता प्रज्ञा म्हणाली माझा 7वा क्रमांक होता. प्रज्ञाचा कितवा क्रमांक होता, 7वा. आणि शीतल माझ्या पुढे दुसरी होती. म्हणजे पहिली दुसरी म्हणजे इथं कोण असेल, प्रज्ञा. लक्षात घ्या, कारण शीतल माझ्या पुढे दुसरी होती. लक्षात येत, शीतल माझ्या पुढे दुसरी होती आणि माझ्या सुरुवातीपासून 7वा क्रमांक होता अशी प्रज्ञा म्हणाली. झालं, ओके, ठीक. तर एकूण स्पर्धक किती, तर ही 7वी, हा 8वा, हा 9वा. तर एकूण स्पर्धक किती असेल, मग 9. समजलं. गेले. मुला मुलींची एक रांग आहे, त्या रांगेत सलील पहिला असून मोना शेवटची आहे. आता तुम्ही कशी म्हणू शकता की
आणि त्याच्यानंतर बेला बरोबर मध्यावर उभी आहे. गिरीश बेलापासून चौथा, मोनापासून सातवा आणि सलील पासून 15वा आहे, है ना. ठीक आहे. तर रांगेत एकूण मुले मुली किती आहे. तर समजा असं म्हणून आपण अशा स्वरूपाची एक जर रांग घेतली आपण, ठीक आहे, मुला मुलींची, तर काय म्हटलं, सलील पहिला असून मोना शेवटची आहे. सलील हा पहिला आहे, सलील पहिला आहे आणि मोना ही शेवटची आहे. ओके, ठीक, असं झालं. आता बेला बरोबर मध्यावर उभी आहे. बेला बरोबर इथं मध्यावर उभी आहे. बेला बरोबर मध्यावर उभी आहे. ठीक आहे. ओके. आता त्याच्यानंतर गिरीश बेलापासून चौथा, गिरीश बेलापासून चौथा. आता गिरीश जो आहे तो बेलापासून कितवा आहे, चौथा आहे, बेलापासून. आता तुम्ही एक तर असं घेऊ शकता, 1 2 3 4 इकडे घेऊ शकता किंवा वर घेऊ शकता. लक्षात येत आहे. गिरीश बेलापासून चौथा आहे. समजा आपण इथं घेतला गिरीश, समजा उदाहरणार्थ गिरीशला इथं घेतला, बेलापासून कितवा आहे तो चौथा. ओके, ठीक. आणि मोनापासून तो सातवा आहे, म्हणजे मोनापासून जर त्याला पकडलं तर तो कितवा आहे ते सातवा. ओके. आणि सलील पासून तो 15वा आहे, म्हणजे सलील पासून जर गिरीशला पकडलं तर कितवा आहे ते तो 15वा. आपण असं म्हणू की हा जर 15 पकडा, ते बाकीचे सोडून द्या ना, आले ना ते आता बेला वगैरे त्याच्या 15 मध्येच, है ना. ठीक. म्हणजे गिरीश समोरून 15वा आहे आणि शेवटून कितवा आहे, लक्षात येत आहे, शेवटून 7वा म्हणाल, है ना. मग त्या 7वा मध्ये, कारण मोनापासून 7वा आहे ना गिरीश, तर मोनाला पकडत नाही आपण, मोनापासून 7वा आहे. नेहमी पकडताना असं एक नाही म्हणत, 1 2 असं नाही म्हणत, आपण समोरून पाहतो 1 2 3. लक्षात येत आहे. म्हणजे तुम्ही शेवटून, है ना, कितवा म्हणू शकता. समजा इथं जर 7 घेतले आणि इकडून जर 15 घेतले तर 15 आणि 7 किती होते, 22, है ना. ठीक. आता 15 आणि 7 किती होते, 22. पण या 7 मध्ये पण गिरीश आहे, 15 मध्ये पण गिरीश आहे. मग तो करा 1 मायनस, तर किती होते 21, किती होते 21. पण आता माझ्या माहितीनुसार आता मोनापासून आहे ना, मग मोनाला पकडलं का आपण, नाही, आणि सलीलला पकडलं का आपण, नाही. तर याचं उत्तर याच्यामध्ये एक सलील येईल आणि एक मोना येईल, असे दोघ जण, तर उत्तर किती लागल, 23. ओके. रांगेत एकूण किती जण लागल, 23. तर याचं उत्तर पाहिजे यापैकी नाही.